नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. आघाडीच्या पुढच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर होईल चर्चा. पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याशिवाय इंडिया आघाडी देऊ शकते मोदींना सक्षम पर्याय, शरद पवारांचा दावा. टोल नाका प्रश्नासंदर्भात राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. मराठा समाजाच्या चलो मुंबई दिंडीचा मार्ग ठरला. मनोज जरांगे पाटील लाखो बांधवांसह अंतरवाली सराटीहून नगर पुणे मार्गे मुंबईला धडकणार. अयोध्येमध्ये होणारा कार्यक्रम भाजपचा, रामलल्लांचा नाही, संजय राऊत यांची टीका. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय नाही. मुख्यमंत्रीपदी ते नसतील तरच निर्णय घेऊ, आमदार बच्चू कडू यांचं मत. दिग्गज अभिनेते आणि डीएमडीके पक्षाचे नेते कॅप्टन विजयकांत यांचे निधन. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक. देशामध्ये कोरोनाचे 24 तासात 692 नवे रुग्ण, 6 जणांचा मृत्यू. सोनियांसह प्रियांका गांधीही काँग्रेसच्या नागपूर येथील मेगा रॅलीला राहणार अनुपस्थितीत. रामनगरी होणार दारूमुक्त. अयोध्येमध्ये विक्रीवर पूर्ण बंदी, योगी सरकारची घोषणा. आणि आगामी T20 विश्वचषक दक्षिण आफ्रिका जिंकेल असं वाटतं, क्रिकेटर युवराज सिंग यांचं मत. धन्यवाद.